नमस्कार. गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळ येतच असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती येतच असते. असं नाही की एखादा व्यक्ती गरीब आहे म्हणजे नेहमी त्याच्या आयुष्यामध्ये दुःखच असणार, किंवा एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे म्हणजे त्याच्या लाईफमध्ये नेहमी सुखच असणार, असं काही नसतं. सुख दुःख हे जे चक्र असतं ना, कंटिन्युअसली दोघांच्याही आयुष्यामध्ये सुरू असतं. त्यामुळे वाईट परिस्थितीमध्ये कधीच खचून जाऊ नका, किंवा वाईट परिस्थितीमध्ये कधी स्वतःचे जे प्रयत्न असतात, मेहनत असते, ती कधीच थांबवू नका. कारण बऱ्याच जणांना वाईट वेळ आली की असं वाटतं की आता आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, किंवा आपल्या आयुष्यातलं आता सर्व काही संपन्न झालेले आहे, किंवा सर्व संपून गेले. मग अशा वेळी बरेच जणांच्या डोक्यामध्ये आत्महत्या करणं किंवा वेगवेगळे विचार यायला लागतात. त्यामुळं वाईट परिस्थितीमध्ये ना कधीच खचून जाऊ नका. आता तुम्ही उदाहरण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना जेव्हा शाळेत जायचे त्यावेळी वर्गातील शिक्षक त्यांना वर्गाच्या बाहेर उभं करायचे, आणि अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिंतीला कान लावून ऐकून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. आता विचार करा, तीच वेळ जर आपल्यावर आली असती तर आपण काय केलं असतं? आपल्यामध्ये इगो आला असता, मला सरांनी शाळेच्या बाहेर काढलं, मला वर्गाच्या बाहेर काढलं, तर मी शाळेमध्ये का जाऊ, या इगोनं आपण शाळेतच गेलो नसतो. आणि त्यावेळी हा इगो जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला असता तर भारतालाच नाही, पूर्ण जगाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालेच नसते. त्यामुळं आहे ती परिस्थिती स्वीकारून त्या परिस्थितीमधून एक पॉझिटिव्हिटी आपल्याला बघता आली पाहिजे. दुसरं उदाहरण बघा तुम्ही श्रीरामाचं. एवढी संपत्ती होती, एवढी मालमत्ता होती, तरी सुद्धा सावतरायच्या बोलण्यानुसार रामानं 14 वर्षाचा वनवास भोगायला तयार झाले. रामाने नकार दिला असता, मी का जाऊ, परंतु रामाने त्याच्यामधून एक पॉझिटिव्हिटी बघितली. आपण जर वनात गेलं तर ऋषीमुनींना भेटतील आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या विद्या आपल्याला शिकायला मिळतात. ही पॉझिटिव्हिटी त्यांनी त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आणली होती आणि त्यांनी 14 वर्षाचा वनवास भोगला होता. तसंच आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, त्याच्यामधून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी घेता आली पाहिजे. त्या परिस्थितीला आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, परंतु माझी परिस्थिती त्यावेळी योग्य नव्हती, त्यामुळे मी हे करू शकलो नाही. आपण परिस्थितीला दोष देत असतो. पण ज्यावेळी आपल्यामध्ये काहीतरी करण्याची भूक असते ना, मग परिस्थिती कशीही असू द्या, आपण नक्की काही ना काही करतच असतो. आता बघा, आपल्याला भूक लागलेली असते, आपण ना भाजी कशी असू द्या, आणि खरट तिखट आपल्याला काहीच कळत नाही, आपण फटाफट जेवणाचाच प्रयत्न करतो किंवा आपलं पोट भरवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला भूक लागलेली असते. आणि ज्यावेळी आपल्याला भूकच नसते ना, अशा वेळी आपल्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट जरी आलं ना तरी आपण नाही खाणार. तसंच आपल्या आयुष्यात असतं. जर आपल्याला काहीतरी करण्याची भूक असली, काहीतरी करण्याची मेहनत करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली, परिस्थिती कशीही असू द्या, अशा वेळी आपल्याकडे शून्य मालमत्ता असू द्या, आपल्याकडे 1000-500 असू द्या, त्याला आपण असं इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यापासून लाखो करोडो कसे झाले पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्याला काही करण्याची भूकच नाही, त्यावेळी आपल्याकडे 5 लाख 10 लाख 20 लाख कितीही येऊ द्या, आपण काहीच नाही करणार. कारण आपल्यामध्ये ती करण्याची क्षमताच नाही, किंवा त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट, म्हणजे परिस्थिती कितीही चांगली असू द्या, त्या परिस्थितीला आपण ऍक्सेप्ट करतो, परंतु त्याच्यामधून कसं समोर जायचं हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं आपल्यामध्ये काहीतरी करण्याची भूक असायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या लाईफमध्ये काही स्ट्रगलच नाही केलं, म्हणजे काहीच केलं नाही, वाईट दिवस कधीच बघितले नाही, तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये समोर जाण्याचा म्हणजे त्याला हेच होणार नाही, समोर कसं जाऊ, काय करू, म्हणजे हे त्याच्या डोक्यामध्ये विचारच येणार नाहीत. किंवा मग वाईट वेळच अशी असते जी माणसाला समोर नेण्याला खूप मदत करत असते. म्हणजे वाईट काळामध्ये आपण खरंच स्ट्रगल करत असतो, आणि हे स्ट्रगल आपलं जीवन घडवत असतं. त्यामुळे वाईट वेळ येणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आपल्यावर वाईट वेळ येते ना, त्याच वेळी आपल्याला कळते की आपलं कोण आणि परक कोण. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु त्या वाईट वेळेला स्वीकारून त्याच्यामधून कसं समोर जायचं, त्याच्यामधून एक पॉझिटिव्हिटी कशी बघायची, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.